श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील. आणि जर नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा हा व्हिडिओ आपला नवनाथ पारायणाच्या समाप्तीचा आहे, की आज माझं नवनाथ पारायण समाप्ती झाली. नवनाथ पारायणाची समाप्ती झाली 9 दिवसाची. तर त्याचे हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल, की मी 9 मुलांना बोलवून कशी त्यांची पूजा केली, त्यांना काय गिफ्ट दिलं, त्याच्यानंतर जेवण वगैरे जीव कसे घातले ते याचं सगळे हे व्हिडिओ आहेत. आणि उद्यापनाला मी काय काय केलं होतं, तर आज माझी म्हणजे याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर मला तुम्हाला पहिल्यांदा सांगायचं आहे, की मला बऱ्याच कमेंट्स आल्या, की ताई म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्ही क्लिअर बोलत नाही किंवा असं अडकळत बोलता. पण कधी कधी काय होतं, मी घाईमध्ये एखादा दुसरा शब्द अडखळत जातो आणि तोच तुम्ही पकडून ठेवता आणि त्या शब्दाला लावून धरता, की तुम्ही ताई स्पष्ट बोलत नाही किंवा काय. पण मी जे असे काही माझे व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी मी एकच सांगू इच्छिते, की एखाद्याचा आवाज पण तसा असू शकतो, कारण सर्वांचाच आवाज चांगला असेल असं नाही आहे. आता माझा असं जसं आहे तसं मी बोलते, पण कमीत कमी मी बोलण्याचा प्रयत्न तरी करते आहे. किमान तुम्हाला जर चांगलं बोलता येत नसेल तर कमीत कमी तुम्ही नावं तरी ठेवू नका, एवढंच मला सांगायचं आहे. जो कोणी व्हिडिओ पाहत आहे त्यांना हा म्हणजे जे कोणी नावं ठेवतं किंवा जे वाईट्स कमेंट्स करतात त्यांच्यासाठी हा मेसेज आहे. तर आज मी तुम्हाला काय सांगणार होते, की मी नवनाथ पारायणाची समाप्ती कशी केली. तर बघा, नवनाथ पारायणाच्या समाप्तीला 9 मुलं जेव घालायचे असतात, 9 बालक. तर शेवटच्या दिवसाचे अध्याय हे 2च राहतात, 39 आणि 40वा. तर मग मी 4 वाजता उठली, त्याच्यानंतर सगळं स्वच्छता वगैरे केलं, त्याच्यानंतर अध्याय वाचून घेतले. अध्याय वाचल्याच्या नंतर स्वयंपाकाची तयारी केली, नैवेद्याची. स्वयंपाक वगैरे बनवला, नैवेद्य बनवला आणि नैवेद्य बनवल्याच्या नंतर आरती वगैरे केली आणि हे 9 बालक जेव घातले. तर मला बऱ्याच कमेंट्स आल्या, की ताई आमच्याकडे 9 बालक मिळत नाहीत, तर मग काय करायचं. तर काही जण कसे करतात, की जर 9 बालक नाही मिळाले तर 9 ताटं काढून तुम्ही गाईला चारू शकता. 9 नाथांचे 9 ताटं तुम्ही बाजूला काढून तुम्ही गाईला चारू शकता. पण आता मला उपलब्ध झाले माझ्या नशिबाने, त्याच्यामुळे मी जीव घातले. पण माझी खूप इच्छा होती, की मला 9 मुलं भेटलेच पाहिजेत. पण असं झालं, माझं नशीब एवढं चांगलं, की मला 9 न भेटता 10 मुलं भेटली आणि जेवढी भेटली तेवढी मी जीव घातली. आणि त्याच्यानंतर त्यांना सगळं व्यवस्थित जेवण वगैरे दिलं, त्यांची पूजा केली. पहिले आले, त्यांचे हातपाय वगैरे धुतले, त्याच्यानंतर त्यांना गंध वगैरे लावून, अक्षदा वाहून, भस्म वगैरे लावलं, फूल वाहिलं आणि मग त्यांची पूजा केली. त्यांना जेवायला वगैरे वाढलं आणि आपल्या नाथांचा जो काही जय जयकार असतो तो केला आणि जेवणाला सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यांचं जेवण वगैरे झालं. मग जेवण झाल्याच्या नंतर मी त्यांना एक छोटंसंच गिफ्ट, म्हणजे जे टोपी किंवा रुमाल असतो तो दिला आणि त्याच्यासोबत एक कॅडबरी दिली, कारण लहान मुलांना कॅडबरी ही खूप आवडते. तुम्ही त्यांना काही गिफ्ट देऊ शकता, असं काही नाही आहे. पण त्यांना माझी इच्छा होती की त्यांना एक कॅडबरी द्यावं. मी त्यांना एक कॅडबरी दिली आणि त्यांना खुश करून टाकलं असं. आणि ते मुलं पण इतके खुश झाले कॅडबरी दिल्याच्या नंतर, की जेवण झालं की ते उठून जायला लागले होते. पण मी म्हटलं, तुम्हाला जर कॅडबरी खायची असेल तर तुम्ही इथेच बसून राहा. तर मग ते लगेच बसले आणि खुश झाले असं. तर अतिशय म्हणजे आनंदाने आणि एकदम मला जसं पाहिजे होतं ना, अगदी तसंच हे उद्यापन पार पडलं. आणि ते नाथांनी म्हणा, दत्त महाराजांनी म्हणा, माझ्याकडून ते करून घेतलं. कारण एवढी शक्ती मला नाही वाटत की हे कोणाच्यात, म्हणजे असं आपण स्वतः आपली जर इच्छा असली की आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला ते करायचं आहे, सगळं हे. कारण हा स्वयंपाक सगळा मी बनवलेला होता
करायला पण मी एकटीच होते. मला अध्याय पण वाचायचे होते, स्वयंपाक पण करायचा होता. ही सगळी पूजेची वगैरे तयारी करायची होती. मुलांना बोलवायचं वगैरे हे सगळं म्हणजे एकटीला करायचं होतं. आणि हे सगळं करणं एकटीला शक्य नव्हतं, कारण हे करून घेणारे फक्त आणि फक्त दत्त महाराज होते. आणि हे सगळं व्यवस्थित पार पडलं. आणि मी जेवायला बसताच आमच्या घरी परत सुवासिनी आल्या. मी त्यांच्यासाठी परत जेवण बनवलं आणि त्यांना पण जेवू घातलं. यथाशक्ती त्यांना पण मी दान केलं, त्यांची ओटी वगैरे भरली आणि त्यांना पण मी म्हणजे त्यांनी पण प्रसाद ग्रहण केला. म्हणजे थोडक्यात काय तर सुवासिनी नवनाथ पण मी जेवू घातले आणि सुवासिनी पण जेवू घातल्या. दोन्ही पण माझ्या ह्याने झालं आणि अतिशय म्हणजे मनाला जसं पाहिजे होतं ना अगदी तसंच माझं हे नवनाथांचं पारायण, नवनाथ पारायण स्वामींनी म्हणा, दत्त महाराजांनी म्हणा, नवनाथ महाराजांनी माझ्याकडून ते करून घेतलं. आणि आज समाप्ती म्हणजे समाप्तीचा पूजेचे सगळं संपन्न झाले. ते इतकं मन प्रसन्न वाटतं आहे आज, की असं वाटतं की खरंच म्हणजे घरामध्ये पण एकदम पॉझिटिव्हिटी आलेली आहे, प्रसन्नता वाटतं आहे आणि खूप म्हणजे खूप सकारात्मक असं वातावरण निर्माण झालं आहे घरामध्ये पण. कारण आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच नवनाथ पारायण केलं आहे 9 दिवसाचं आणि नियमपूर्वक केलं ते. कधी कधी वाचताना मन विचलित व्हायचं, पण मी त्या मनाकडे लक्ष देत नव्हते. परत त्या अध्यायावर जे अध्याय होते किंवा अध्यायातले जे शब्द होते त्या शब्दांवर लक्ष केंद्रित करायचे, पण तरीही माझ्या मनात दुसरेच विचार यायचे. असं मन भटकत राहायचं. पण मी नवनाथ महाराजांना एकच प्रार्थना करायचे की देवा माझ्याकडून हे अध्याय काही का होईना पण करून घ्या. कारण माझं मन खूप म्हणजे खूप भटकतं आहे, की असं मन विचलित होतं आहे. असं होऊ देऊ नका आणि माझ्याकडून हे पारायण पूर्ण करा. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला एक माझा अनुभव सांगायचा म्हणजे मी 7 गुरुचरित्राचे पारायण केले, पण 7ही दिवस माझा जो दिवा होता तो कधीच अखंड राहत नव्हता. मध्येच मला 3-4 दिवसाला तरी 3ऱ्या किंवा 4थ्या दिवसाला तरी मला तो बदलावा लागायचा. पण आजच्या ह्या नवनाथ पारायणाला 9 दिवस 8व्या दिवशी रात्री माझ्याकडून थोडंसं तेल पडलं वातीवर आणि त्याच्यामुळे तो दिवा विझला. पण 8 दिवस कंटिन्यू दिवा तेजत होता, कंटिन्यू 8 दिवस. आणि रात्रीचा पण आणि त्या विजल्या त्याच्यावर थोडंसं तेल पडलं. त्याच्यानंतर जो दिवा मी लावला होता त्याच्यानंतरही आजपर्यंत म्हणजे पूर्ण 9 दिवस दिवा हा पूर्ण अखंड तेजत होता. आणि तसंच पाहिजे. तुम्ही जेव्हा पारायण वाचता तेव्हा पण दिवा चालूच पाहिजे, अगरबत्ती पाहिजे, धूप चालू पाहिजे. आणि झाल्याच्या नंतर पण 9 दिवस तुमच्याकडे म्हणजे जोपर्यंत तुम्ही समाप्ती करत नाही तोपर्यंत दिवा चालूच पाहिजे. तर खरंच माझ्या बाबतीत ते पहिल्यांदा असं झालं, कारण मला म्हणजे मनापासून खूप इच्छा होती की नवनाथ पारायण करायचं म्हणजे करायचंच. आणि ते आज माझ्याकडून संपन्न झालं. नवनाथ महाराजांनी माझ्याकडून ते करून घेतलं. खरंच खूप छान वाटतंय, समाधानी वाटतंय. काहीच जरी नाही मिळालं तरी मनाला शांती आणि समाधान वाटतंय की माझ्याकडून हे पारायण झालं. तर म्हटलं तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करावा, कारण बरेच जण हे पारायण करतात पण त्यांना म्हणजे जी काही समाप्तीची पद्धत राहते ती माहीत नाही की कसे करायचे किंवा आपण उद्यापनाला काय जेवण बनवायचं. तर उद्यापनाला मी उडदाचे वडे बनवले होते, हरभऱ्याच्या घुगऱ्या होत्या, घेवड्याची भाजी होती, त्याच्यानंतर पुरी, जोंधळ्याची खीर होती, ताक होतं, बटाट्याची भाजी होती. आणि प्रसादाला मी मुलांना केळी दिली होती, दक्षिणा दिली होती आणि जे काही वस्त्र म्हणतात ते टोपी रुमाल दिला होता आणि कॅडबरी दिली होती. म्हणजे यथाशक्ती माझ्या याने मला जेवढं करता येईल ना तेवढं मी केलं होतं. अशा पद्धतीने माझं नवनाथांचं पारायण हे आज पूर्ण झालं. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. जर तुम्ही पण जर करत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा की तुमचं पण नवनाथ पारायण चालू आहे किंवा तुम्हाला कसं वाटतं पारायण करून. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.